नमस्कार मित्रांनो, तर माझं असं एक म्हणणं आहे, की आपल्या आजूबाजूला जे गड-किल्ले आहेत, ते नुसताच दगड किंवा माती किंवा एक असं डोंगर नाहीये. तर तो आहे एक खूप मोठा इतिहास, जो की फक्त एका व्हिडिओमध्ये पुरेल इतका नाही. तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे, की जे आपले 12 किल्ले महाराजांचे जे युनेस्कोमध्ये ॲड झालेले आहेत, तर त्यांची प्रक्रिया कशी होती आणि का आपल्या मराठी लोकांना या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी स्पष्ट करून दाखवणार आहेत, की का या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या आजच्या पिढीसाठी. तर मित्रांनो 12 जुलै 2025 रोजी युनेस्कोच्या 47व्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला, की महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या म्हणजेच आपल्या जगाच्या नकाशावरती उमटून दिसणार आहेत. तर मित्रांनो हे फक्त दगडाचे गड नाही आहेत, हे एक असे किल्ले आहेत ज्यांच्यामध्ये 12 लढाया आणि 12 गोष्टींचं स्मृतिचिन्ह जे की महाराजांच्या काळामध्ये हे 12 किल्ले महाराजांसाठी किती उपयोगी होते आणि किती गौरवाची गोष्ट होती असे किल्ले उभारणे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जी की महाराजांसाठी ह्या किल्ल्यांनी खूप मदत झाली आणि महाराजांनी हे कोणत्या विचारांनी हे किल्ले बनवले गेले आणि कोणते असे विचार होते आणि कसे हे किल्ले कामात आले, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि थोडासा इतिहास पण आपण प्रत्येक किल्ल्यावरती जाणून घेणार आहोत. आणि इतिहास हा खूप मोठा मी नाही सांगणार ह्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओची लेंथ मी खूप जास्त करणार नाही. हे मी खूप छोट्याशा शब्दांमध्ये हा इतिहास सांगणार आहे, कारण एक किल्ल्याचा एवढा मोठा इतिहास आहे की तो एका व्हिडिओमध्ये पुरणार नाही. मग सुरू झाला एक खरा प्रवास, ज्याच्यामध्ये सर्वेक्षण केलं गेलं, नकाशे काढले गेले किल्ल्यांचे आणि किल्ल्यांच्या खूप साऱ्या गोष्टी अशा रिसर्च केल्या गेल्या आणि सगळ्या रिसर्च घेऊन एक प्रॉपर प्रेझेंटेशन बनवलं गेलं आणि हेच प्रेझेंटेशन आपल्या महाराष्ट्राच्या तज्ञाकडे पाठवलं गेलं आणि महाराष्ट्र तज्ञाकडून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ह्या गोष्टी क्लिअर केल्या गेल्या. आणि जेव्हा हे प्रेझेंटेशन रेडी झालं, ते प्रेझेंटेशन रेडी झाल्यानंतरनं एक नवीन मिशन रेडी झालं, तेच म्हणजे मिशन स्वराज्य. फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शिष्टमंडळ पॅरिसला जातं आणि 59 मिनिटांची एक गहन चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या जातात आणि हे सगळे प्रेझेंटेशन तिथे दाखवल्यानंतरनं सगळे देशांपैकी 18 देशातले तज्ञ हात वरती करतात आणि म्हणतात, की हो, ह्या गोष्टी सक्सेस झाल्याच पाहिजेत. येसमधून जोरात आवाज येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड झाल्याच पाहिजे आणि आपल्या जगाच्या मॅपमध्ये महाराजांचे किल्ले हे ॲड केलेच पाहिजे, म्हणजेच युनेस्कोमध्ये. तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ हे कोणते किल्ले आहेत आणि हे 12 किल्ले यांची इतिहास काय आहे, एक छोट्या-छोट्या वाक्यांमध्ये आपण समजून घेणार आहोत. कारण एक किल्ला या पूर्ण व्हिडिओला पूर्णपणे म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण होणार नाही एवढा एक किल्ल्यांचा इतिहास आहे. तर मित्रांनो सुरू करूया आपण काही किल्ल्यांपासून जे किल्ले युनेस्कोमध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. तर मित्रांनो सर्वात पहिला किल्ला म्हणजे रायगड, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं आणि राज्याभिषेकसह आपल्याला स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. आणि दुसरा किल्ला म्हणजे राजगड, जिथे युद्ध नव्हता, पण एक नियोजन होतं, जे की नियोजन सगळ्या गोष्टींसाठी केलं जायचं. जसं की युद्धनीती किंवा कुठल्याही गोष्टी तिथूनच सुरुवात व्हायची. आणि तिसरा किल्ला म्हणजे असा होता मित्रांनो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या सामोरी जावं लागलं होतं. जिथे महाराजांना रण आणि बुद्धीची खूप मोठी परीक्षा द्यावी लागली आणि जिथे अफजल खानला खूप वाईट प्रकारे चिरडलं गेलं. तर मित्रांनो पन्हाळा, लोहगड, साल्हेर आणि शिवनेरी हे असे किल्ले जे की शिवरायांचे अडथळे पार पाडून द्यायचे. म्हणजे जणू भाऊच. आणि जिणजी. जिणजी म्हणजे एक असा किल्ला जो की फारशा लोकांना माहीत नाही, जो की तामिळनाडूमध्ये स्थित आहे आणि तो किल्ला एक रक्षण म्हणून तो किल्ला बांधला गेला होता, जो की दक्षिण स्वराज्याचं रक्षण करत होता. सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग आणि खांडेरी हे एक असे किल्ले होते जे की समुद्र पातळीचे किल्ले होते, जिथे की एक ढाल म्हणून हे किल्ले बांधले गेलेले होते आणि राज्याला एक ढाल बनून हे किल्ले उभे होते आणि हे पाण्याची सुद्धा सुविधा त्या भागातून व्हायची, म्हणजे खूप साऱ्या प्रजाला या गोष्टींचा लाभ घेता येईल. तेव्हा ह्याच किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या ढाल बनण्याचं काम केलं. जसेच त्या भागातून पाण्यातून कुठला शत्रू येऊ नये किंवा शत्रू आलेच तर आपल्या लोकांना, आपल्या नौदलाला कशी मदत होईल, तर ह्या किल्ल्यांनी करून दाखवलं. आणि हे किल्ले फक्त लढाईसाठीच नव्हते बांधले, तर हे जनतेच्या कारणासाठी सुद्धा, जनतेच्या हितासाठी सुद्धा बांधले गेलेले किल्ले होते. जसेच काही भुयारी मार्ग आणि पाण्याचा साठा हा संपावा नाही, त्यासाठी हे किल्ले बांधले गेलेले होते. आणि पाण्याचा साठा हा वाढतच जावा आणि खूप साऱ्या लोकांना पाण्याचा लाभ घेता येईल, यासाठी हे किल्ले बांधले गेलेले होते.
आणि आता काही लोकांना असा पण प्रश्न पडला असेल, की युनेस्कोमध्ये 12 किल्ले ॲड जर झालेच असतील, तर याचा फायदा काय? तर मित्रांनो, फायदा असा आहे, की आपलं जे भारतातलं म्हणजे महाराष्ट्रातलं जे स्थळ आहे, जे किल्ले आहेत, त्यावरती आता खूप सारं पर्यटक स्थळ ते निर्माण होईल. म्हणजे खूप सारे जसं की वर्षाला 10,000 लोकं तिथे यायचे, तर आता लाखोंमध्ये येतील आणि आपला इतिहास हा सर्वप्रथम ठेवला जाईल. जे किल्ले का बांधले गेले होते, तर महाराजांचा इतिहास हा सगळा दाखवला जाईल आणि ह्याच गोष्टी व्हर्चुअलसुद्धा ॲड केल्या जातील. जसं की महाराजांचा इतिहास काय होता आणि कसे होते आपले राजे आणि कसा होता आपल्या महाराजांचा इतिहास. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन व्हर्चुअली सगळ्या गोष्टींचा एक व्हिडिओसुद्धा केला जाईल आणि लोकल गाईड्स जसे की तिथले गावकरी ह्या सगळ्या लोकांना फायदाही होईल. स्टेसाठी पैसे वाढतील. खूप साऱ्या गोष्टी किल्ल्यांमुळे होतील आणि आपल्या महाराजांचा सर्वप्रथम आपल्या महाराजांचा इतिहास हा जगासमोर येईल. आणि प्रत्येक लहान पोरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत किंवा काही मोठी लोकं असू द्या किंवा गोरगरीब असू द्या, सगळ्या लोकांना एक तेज मिळेल, एक कॉन्फिडन्स मिळेल पुढे जाण्याचा आणि सगळे लोकं जर महाराजांची छवी जर लोकांवरती पडली आणि महाराज कसे होते, आपले महाराज कसे होते आणि काय त्यांची कामं होती, ह्या सगळ्या गोष्टी जर लोकांना कळल्यास तर लोकं सगळे या गोष्टींसाठी आवर्जून हा इतिहास बघतीलही, समजूनही घेतील आणि लोकं इतिहासाच्याच प्रमाणे आजच्या काळात सुद्धा लोकं तसे वागतील, असं मला तरी वाटतं. आणि शिक्षणावरती खूप सारा ह्या गोष्टींचा फरक पडणार आहे आणि ह्या सगळ्या इतिहासांचा किंवा ह्या ज्या किल्ले आहेत, ह्या किल्ल्यांचा इतिहास जेव्हा लोकांसमोर येईल, जेव्हा लोकांना अजून आवर्जून लोकं ह्या गोष्टी शिकतील, तेव्हा लोकांना मराठी भाषेचाही अभिमान वाटेल आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचाही अभिमान वाटेल. आणि आपलं जे स्वराज्य आहे, जे हिंदवी स्वराज्य आहे, ते फक्त महाराष्ट्रातच सीमित नाही राहणार, ते पूर्ण भारतात पसरलं जाईल आणि भारताच्या सहत बाकीच्या इतर देशांमध्येही तो इतिहास पसरला जाईल मित्रांनो. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि गौरवाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. कारण ह्या गोष्टी आपल्याला एक प्रोत्साहन देतात, की आपले राजे काय होते आणि आपण जर आज काही केलं तर आपण सुद्धा आपल्यासुद्धा काही गोष्टी ह्या युनेस्कोमध्ये ॲड केल्या जाऊ शकतात भविष्यात जर आपण राजांसाठी केलं. अजून आपले खूप काही किल्ले आहेत जे की समाविष्ट आपण करू शकतो आणि मित्रांनो, पिढी दर पिढी ह्या गोष्टी आपण पुढे ढकलल्या तरच आपले पुढचे मुलंही ह्या गोष्टी शिकतील आणि ह्या गोष्टी लक्षात घेतील मित्रांनो. आणि मित्रांनो, लोकांनाही कळेल, खूप साऱ्या लोकांना ह्याही गोष्टी कळतील, लक्षात येतील, की गड हे फक्त भिंती आणि दरवाजेच नाहीत, तर एक महाराष्ट्राचं इमोशन आहे आणि आपल्या राजांचा एक इतिहास आहे, जो की साक्षी आहे सगळ्या लढायांचा. 12 लढाया ज्या की त्या किल्ल्यांमध्ये झाल्या गेल्या होत्या आणि कोण त्या किल्ल्यामध्ये खस्तं झालं, कुणाला त्या किल्ल्यामध्ये हरवलं गेलं आणि आपल्या राजांनी कोणती युती निवडली गेली, ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास त्या किल्ल्यांच्या पाट्यांवरती लिहिलं जाईल आणि सर्व लोकांना जे की तिथे टुरिझम येतील, जे की तिथले गाईड्स येतील, त्या सर्व वाचून सांगतील सुद्धा, की आपले महाराज कसे होते आणि कुठल्या जागेचा कोणता इतिहास आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तर मित्रांनो, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला थोडी जरी माझी गोष्ट पटली असेल आणि जर ह्या गोष्टींवरती तुम्हाला आनंद असा झाला असेल तर मित्रांनो, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच कॉन्टेंट मी सारखे बनवत असतो. महाराजांबद्दल खूप सारे इतिहास मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या चॅनलवरती मी सांगणार आहे आणि ह्या चॅनलला करा सबस्क्राईब. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.